नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण ब्राह्मण काळातील शिक्षण किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षणाची सविस्तर माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये उत्तर वैदिक काळामध्ये सर्वसाधारणपणे कशा प्रकारचं सामाजिक जीवन होतं, आर्थिक जीवन होतं किंवा धार्मिक जीवन होतं, राजकीय जीवन कशा प्रकारचं होतं, शासन व्यवस्था कशा प्रकारे त्या काळामध्ये चालत होती, ही सर्व प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा सर्वसाधारण माहिती आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि मग त्यानंतर ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळ जो आहे, या काळामध्ये कशा प्रकारे शिक्षण पद्धती चालत होती किंवा शिक्षण पद्धती कशा प्रकारे दिली जात होती, ती शिक्षण प्रक्रिया आता आपल्याला अभ्यासायची आहे. तर या शिक्षण प्रक्रियेमधला सर्वात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षणाची ध्येये, त्यानंतर शिक्षणाचा अभ्यासक्रम, त्यानंतर शिक्षणाच्या अध्यापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, विद्यार्थ्यांची शिस्त त्या काळामध्ये कशा प्रकारची होती, शिक्षकाची भूमिका नेमकी कशा प्रकारची होती, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातील 2च बाबी किंवा 2च घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ते म्हणजे उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळामध्ये शिक्षणाची ध्येय नेमकी कोणत्या प्रकारची होती आणि त्याचबरोबर त्या काळामधला अभ्यासक्रम नेमका कशा प्रकारचा होता. या 2 घटकांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत. तर चला आपण बघूया की ब्राह्मण काळामधली शिक्षण पद्धती नेमकी कशा प्रकारची होती. ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षण प्रक्रियेचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसून येईल की ज्या पद्धतीनं पूर्व वैदिक काळातील शिक्षण हे धार्मिक स्वरूपाचं होतं किंवा धार्मिकतेचा पगडा संपूर्ण शिक्षण पद्धतीवर होता, तशाच पद्धतीनं ब्राह्मण काळामध्ये सुद्धा शिक्षण जे आहे हे शिक्षण धार्मिक स्वरूपाचंच असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्या काळामध्ये देखील शिक्षणाचं स्वरूप हे धार्मिक होतं, धार्मिक शिक्षणावरच अधिक भर दिला जात असलेला आपल्याला दिसून येईल. उत्तर वैदिक काळामध्ये किंवा ब्राह्मण काळामध्ये जो काही अभ्यासक्रम शिकवला जायचा तो अभ्यासक्रम देखील व्यापक प्रमाणामध्येच होता. म्हणजे पूर्व वैदिक काळाप्रमाणेच या काळामधलं शिक्षण देखील किंवा अभ्यासक्रम देखील व्यापक प्रमाणामध्ये होता. 4 वेद असतील, उपनिषद असतील, संहिता असेल, ब्राह्मणज्ञ असतील किंवा इतिहास असेल, पुराणे असेल, महाकाव्य असतील, यासारखा अभ्यासक्रम जो पूर्व वैदिक काळामध्ये होता तोच अभ्यासक्रम उत्तर वैदिक काळामध्ये देखील होता. मात्र त्याचबरोबर या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त देखील व्याकरण असेल, तर्कशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, वैदिक शास्त्र असेल, न्याय असेल, कायदा असेल, यासारख्या विषयांचा देखील अभ्यासक्रमामध्ये समावेश होता. म्हणजेच उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळातील अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम देखील व्यापक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पूर्व वैदिक काळामध्ये अध्ययन अध्यापनाचं माध्यम हे संस्कृत भाषा होते, तशाच पद्धतीने उत्तर वैदिक काळामध्ये देखील शिक्षणाचं माध्यम जे आहे हे माध्यम संस्कृत भाषाच असलेलं आपल्याला दिसून येईल. का तर त्या काळामध्ये व्यवहाराची भाषा देखील संस्कृतच होती. म्हणजे व्यवहारामध्येच संस्कृत भाषेचा उपयोग केला जात असल्यामुळं अध्ययन अध्यापनासाठी किंवा शिक्षणासाठी देखील जी भाषा वापरली जायची ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा होती. म्हणजे संस्कृत भाषेमध्येच अध्ययन अध्यापनाचं आणि शिक्षणाचं कार्य जे आहे ते कार्य चालत होतं. त्याचबरोबर जसं पूर्व वैदिक काळामध्ये शिक्षण हे मौखिक स्वरूपामध्ये दिलं जायचं, तशाच प्रकारे उत्तर वैदिक काळामध्ये देखील शिक्षण जे आहे हे मौखिक स्वरूपामध्ये किंवा तोंडी स्वरूपामध्ये ज्याला आपण म्हणतो ते शिक्षण तोंडी स्वरूपामध्ये आणि मौखिक स्वरूपामध्येच दिलं जायचं. आणि विशेषतः या काळामध्ये वेदांच्या अध्ययनाला विशेष महत्त्व होतं. वेद अध्ययन किंवा वेदाध्ययनाला म्हणजेच 4 वेद जे आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या 4 वेदांच्या अध्ययनाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं होतं. कारण ब्राह्मण काळामध्ये याचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जात होतं. त्यामुळं वेदाध्ययनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. गुरुकडून शिष्याकडं हे सर्व जे शिक्षण आहे किंवा सर्व वाङ्मय जे आहे, सर्व वेद जे आहेत हे मुखोद्गत करून म्हणजेच मौखिक पद्धतीनं गुरुकडून शिष्याकडं हे सर्व ज्ञान जे आहे किंवा साहित्य जे आहे हे ट्रान्सफर व्हायचं किंवा त्याचं संक्रमण व्हायचं. आणि ब्राह्मण काळामध्ये अजून एक गोष्ट होती ती म्हणजे ब्राह्मण लोकांनी जे ग्रंथ लिहिले होते त्याला ब्राह्मण ग्रंथ असं म्हटलं जायचं. या ब्राह्मण ग्रंथांना
ब्राह्मण काळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं, कारण ब्राह्मणांची मक्तेदारी वाढली होती, ब्राह्मणांचं वर्चस्व या काळामध्ये प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळं ब्राह्मणांनी लिहिलेले जे ग्रंथ होते त्याला ब्राह्मण ग्रंथ किंवा ब्राह्मणके असं म्हटलेलं आहे. तर या ब्राह्मण ग्रंथांना या ब्राह्मण काळामध्ये किंवा उत्तर वैदिक काळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्याच्या एवढं महत्त्व इतर कुठल्याही वाङ्मयाला नव्हतं. म्हणजे इतिहास असेल, पुराणे असेल किंवा इतर उपनिषद असतील, संहिता असेल, आरण्यके असतील, या सर्वांपेक्षा अधिक महत्त्व कोणाला होतं तर ब्राह्मण ग्रंथांना होतं. कारण तो काळच ब्राह्मणांचा होता किंवा ब्राह्मणांची मक्तेदारी वर्चस्व या काळामध्ये निर्माण झालेला असल्यामुळं ब्राह्मण ग्रंथांना या शिक्षणामध्ये विशेष महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मग ब्राह्मण काळातील शिक्षणाची ध्येय जी आहेत किंवा उत्तर वैदिक काळामधील शिक्षणाची ध्येय नेमकी कोणती आहेत, या ध्येयांचा आता आपण अभ्यास करूया किंवा या ध्येयांची सविस्तर माहिती जी आहे ती माहिती आता आपण घेऊया. त्या काळामध्ये जे काही शिक्षण दिलं जात होतं त्या शिक्षण पद्धतीबाबत असं म्हटलं जातं की प्राचीन आणि नंतरच्या काळातील भारतीय शिक्षणाचा जर इतिहास आपण अभ्यासला, म्हणजे प्राचीन काळातला आणि त्याच्यानंतरच्या शिक्षणाचा अभ्यास जर आपण केला, इतिहास जर अभ्यासला, तर असं दिसून येईल की त्या काळामधल्या बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर साम्राज्याच्या विस्तारांच्या परिस्थितीमध्ये देखील ब्राह्मण काळातली शिक्षण पद्धती जी आहे ती केवळ टिकूनच राहिली नाही, तर हजारो वर्ष त्या शिक्षण प्रणालीने उच्च शिक्षणामध्ये प्रकाश झोताप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. म्हणजे ही ब्राह्मण काळातली शिक्षण पद्धती त्या काळामध्ये केवळ टिकून राहिली नाही, तर पुढचे कित्येक वर्ष, हजारो वर्ष त्यानं समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं, प्रकाश झोताप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम केलं असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये अनेक नामवंत विद्वानांनी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला. म्हणजे त्या काळामधले जे विद्वान गुरु होते त्या गुरूंची ख्याती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभर ती ख्याती पसरली होती. कारण ब्राह्मण काळामध्ये तक्षशिला नावाचं जे विद्यापीठ होतं की जगातलं पहिलं विद्यापीठ होतं किंवा भारतामधलं अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं विद्यापीठ होतं की ज्या काळामध्ये जगामध्ये कुठेही विद्यापीठाची स्थापना नव्हती तेव्हा हे विद्यापीठ भारतामध्ये स्थापन झालं होतं आणि ते विशेषतः ब्राह्मण काळामधलं विद्यापीठ होतं. म्हणजेच ब्राह्मण काळामध्ये या तक्षशिला नावाच्या विद्यापीठामध्ये जगातले अनेक लोक येऊन शिक्षण घेण्याचं काम करत होते. म्हणून असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये जे विद्वान गुरु होते की ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा केवळ भारतातच नाही तर जगामध्ये उमटवण्याचं काम केलं. म्हणून ब्राह्मण काळातली ही शिक्षण पद्धती जी आहे ती शिक्षण पद्धती देखील तितकीच महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्यानंतर मग आता आपण बघूया की ब्राह्मण काळामध्ये नेमकी शिक्षणाची ध्येय कोणती होती. आता पूर्व वैदिक काळामधल्या शिक्षणाच्या ध्येयांचं आणि ब्राह्मण काळामधल्या शिक्षणाच्या ध्येयांमध्ये बरेच साम्य असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण काळ एकच आहे. काळ कोणता आहे? वैदिक काळ. त्या वैदिक काळाचे आपण दोन प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे पूर्व वैदिक काळ आणि दुसरा म्हणजे उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळ. म्हणजे संपूर्ण कालावधी एकच आहे, वैदिक काळच आहे की ज्या काळामध्ये वेदांच्याच अध्ययनाला अतिशय महत्त्व होतं. फक्त अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे दोन भाग केलेले आहेत, पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. म्हणजे वैदिक काळामध्ये जी शिक्षणाची ध्येय किंवा पूर्व वैदिक काळामध्ये जी शिक्षणाची ध्येय होती तीच शिक्षणाची ध्येय ब्राह्मण काळामध्ये किंवा उत्तर वैदिक काळामध्ये देखील असलेले आपल्याला दिसून येतील. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पहिलं ध्येय आहे ते आहे शिष्याचा सर्वांगीण विकास करणे. म्हणजे शिष्याचा सर्वांगीण विकास करणे हे त्या काळामधल्या शिक्षणाचं महत्त्वाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे शिक्षणाच्या ध्येयांचा विचार केला तर शिष्याचा सर्वांगीण विकास करणं, याच्यामध्ये ज्ञानप्राप्ती करणं हे तर प्रमुख ध्येय होतंच. म्हणजे ज्ञानप्राप्तीला त्या काळामध्ये विशेष महत्त्व होतं. कारण ज्ञानाविना मनुष्य पशुतुल्य आहे असं समजलं जात होतं. म्हणजे ज्ञानाशिवाय मनुष्य हा एखाद्या पशुसारखा आहे किंवा जनावरासारखा आहे. जर त्यानं ज्ञानप्राप्ती केली नाही तर तो पशुच आहे, अशा प्रकारची समजूत त्या काळामध्ये होती. आणि त्यामुळे ज्ञानप्राप्तीला विशेष महत्त्व होतं आणि ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं हे महत्त्वाचं ध्येय त्या काळामध्ये ठरलं होतं. पण सर्वांगीण विकास म्हटल्यानंतर केवळ ज्ञानप्राप्तीलाच महत्त्व नाही
तर ज्ञानप्राप्तीबरोबरच त्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास करणं, मानसिक विकास करणं आणि त्याचबरोबर आध्यात्मिक विकास करणं, या तिन्ही विकासांना अजून महत्त्व होतं. कारण संपूर्ण शिक्षणक्रम हा धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळं आध्यात्मिक विकासाकडं त्या विद्यार्थ्याला वळवणं किंवा त्याचा आध्यात्मिक विकास करणं हे महत्त्वाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच सर्वांगीण विकास करत असताना आजच्यासारखं स्पेशलायझेशन फार त्या काळामध्ये नव्हतं. मात्र कोणताही गुरु असेल तर तो गुरु ब्राह्मण शिष्यांना धार्मिक शिक्षण देत होता, क्षत्रिय शिष्यांना युद्ध आणि राजनीतीचं शिक्षण देत होता, वैश्य शिष्यांना शेती, व्यापार, उद्योगधंदे यांचं शिक्षण देत होता. म्हणजे एकंदरीतच सर्व प्रकारचं शिक्षण देण्याचं काम एकाच गुरुकडून त्या काळामध्ये केलं जात होतं आणि त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्याच्या माध्यमातून केला जात होता. म्हणून पहिलं ध्येय होतं ते म्हणजे शिष्याचा सर्वांगीण विकास करणं. त्यानंतर दुसरं ध्येय आहे आत्मविश्वास वाढवणं. आत्मविश्वास वाढवणं म्हणजे जो काही अभ्यासक्रम त्या काळामध्ये शिकवला जात होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की 4 वेद असतील, उपनिषद असतील, ब्राह्मण ग्रंथ असतील, आरण्यके असतील, संहिता असेल किंवा वेदांची उपांगे असतील, या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण आत्मविश्वास वाढवण्याचं काम या काळामध्ये केलं जात होतं. म्हणजे शिष्यांचा सर्वांगीण विकास झाल्यानंतर तो शिष्य कोणत्याही कलेमध्ये निपुण होत होता. म्हणजे कोणत्याही प्रकारची कला असली, जसं म्हणलं की शेती असेल, उद्योगधंदे असतील, व्यापार असेल, युद्धनीती असेल, धार्मिक कार्य असेल, सर्व प्रकारचं शिक्षण त्याला मिळत होतं. त्याचबरोबर तर्कशास्त्र असेल, व्याकरण असेल, खगोलशास्त्र असेल, सगळ्या विषयांचा समावेश त्या काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळं त्या सर्व विषयांचा अभ्यास करून आणि त्याचबरोबर गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून गुरुचे जे काही गुण असतील ते गुण अंगीकारून तो शिष्य अतिशय आत्मविश्वासू बनायचा. म्हणजे त्या शिष्याचा संपूर्ण आत्मविश्वास वाढवण्याचं काम जे आहे ते काम या उत्तर वैदिक काळामध्ये किंवा ब्राह्मण काळामध्ये केलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरं ध्येय आहे ते म्हणजे आत्मसंयमन करणे. आत्मसंयमन म्हणजे सेल्फ कंट्रोल ज्याला म्हणतो. म्हणजे आपण पूर्ववैदिक काळामध्ये सुद्धा बघितलं की विद्यार्थ्याची शिस्त राखली जात असताना स्वयंशिस्तीला तिथं फार महत्त्व होतं. म्हणजे ब्राह्मण काळ असेल किंवा पूर्ववैदिक काळ असेल, वैदिक काळामध्ये स्वयंशिस्तीला अतिशय महत्त्व होतं आणि स्वयंशिस्तीच्या माध्यमातूनच आपण आपला विकास करून घ्यायचा किंवा व्यक्तिमत्व विकास करून घ्यायचा, अशा प्रकारचं ध्येय त्या काळामधल्या शिक्षणामध्ये असल्यामुळं आणि त्याचबरोबर उपनयन संस्कार झाल्यानंतर तो विद्यार्थी ब्रह्मचारी म्हणून गणला जायचा. म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन जे आहे ते पालन त्या काळामध्ये केलं जायचं आणि त्या ब्रह्मचर्य व्रताच्या पालनामधूनच आत्मसंयमन जे आहे हे आत्मसंयमन तो विद्यार्थी हळूहळू शिकायचा. म्हणजे त्या काळातले नियम पण आपण बघितले की स्त्रियांकडे एकटक लावून बघायचं नाही, स्त्रियांना स्पर्श करायचं नाही किंवा सुवासिक अत्तरे लावायचे नाही, चैनीचं काम करायचं नाही, जुगार खेळायचं नाही, अशा अनेक शिस्तीचे नियम किंवा शिस्तीची आचारसंहिता त्या काळामधल्या गुरूंनी गुरुकुलामध्ये घालून दिली होती. आणि या सर्व प्रकारच्या शिस्तीमधून किंवा स्वयंशिस्तीमधून तो विद्यार्थी आत्मसंयमन करायला आपोआप शिकायचा किंवा आत्मसंयमन कसं करायचं हे शिकायचा. स्वतःची जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवर कसा ताबा मिळवायचा ते देखील या काळामध्ये शिकवलं जायचं. त्याचबरोबर ज्याला आपण षड्रिपू म्हणतो, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, हे जे 6 शत्रू आहेत माणसाचे, या 6 शत्रूंवर कशा प्रकारे विजय मिळवायचा आणि स्वतःवर कशा प्रकारे कंट्रोल ठेवायचं, रागीट न होता शांत पद्धतीनं आपलं जीवन कसं जगायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी त्या काळामध्ये शिकवल्या जायच्या. त्यामुळं आत्मसंयमन करण्याला देखील त्या काळातल्या शिक्षण पद्धतीवर भर असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे चारित्र्याची जडणघडण करणे. म्हणजे गुरुकुलामध्ये राहत असताना गुरु आणि शिष्य हे एकत्रच राहत असल्यामुळं आणि गुरु जे आहेत ते गुरु अतिशय विद्वान स्वरूपाचे होते. त्याचबरोबर ते स्वतःच इतके आत्मविश्वास त्यांच्यामध्ये भरलेला असायचा किंवा ते स्वतःच इतके ज्ञानी असायचे, स्वतःच इतके सुसंस्कृत असायचे की ज्यांच्या सान्निध्यामध्ये राहून
शिष्य देखील तेवढाच चारित्र्य संपन्न बनण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला जायचा. म्हणजे गुरुचं अनुकरण करून शिष्य देखील तेवढाच चारित्र्यवान घडवण्याचं काम त्या काळामध्ये व्हायचं. आणि त्याचबरोबर चारित्र्याची चांगली जडणघडण व्हावी यासाठी त्या काळातले गुरु शिष्यांवर अनेक प्रकारचे चांगले संस्कार करायचे. त्याचबरोबर त्या शिष्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करायचे की जेणेकरून तो शिष्य चारित्र्य संपन्न बनेल किंवा त्याच्या चारित्र्याची जडणघडण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कारामधून केली जाईल. म्हणजे गुरुकुलामध्ये राहून हे अनेक प्रकारचे संस्कार, अनेक प्रकारच्या चांगल्या सवयी, अनेक प्रकारचे चांगले वळण, शिस्त जी आहे, स्वयंशिस्त आहे, आत्मसंयमन आहे, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तो विद्यार्थी चारित्र्य संपन्न व्यक्ती बनण्याचं काम त्या काळातल्या गुरुकुलामध्ये केलं जायचं. आणि त्यामुळंच चारित्र्याची जडणघडण जी आहे ही चारित्र्याची जडणघडण देखील त्या काळामध्ये होत असलेली आपल्याला दिसून येईल किंवा करण्याचं काम त्या काळामध्ये केलं जात होतं. त्यानंतर पुढचं शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे व्यक्तिगत विकास, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट. व्यक्तिगत विकास म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की गुरुकुलामध्ये साधारणपणे 15 ते 20 शिष्य प्रत्येक गुरुकुलामध्ये असायचे. त्याच्यापेक्षा जास्त शिष्य नसत. म्हणजे आजच्या काळामध्ये जसं आपण बघतो की आजच्या वर्गामध्ये 50-50, 60-60 विद्यार्थी आहेत, 100 आहेत, 120 आहेत, 120 विद्यार्थ्यांची एक तुकडे असते. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असल्यानंतर त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत विकासाकडे त्या शिक्षकाला लक्ष देता येत नाही. परंतु त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये किंवा कोणत्याही गुरुकुलामध्ये केवळ 15 ते 20च शिष्य असायचे. आणि त्यामुळं 15 ते 20च शिष्य असल्यामुळं प्रत्येक शिष्याचा गुरुशी संबंध हा येतच होता. आणि प्रत्येक शिष्याकडं नेमकी कोणत्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये आहेत, कोणते चांगले संस्कार त्याच्यावर आहेत, कोणत्या चांगल्या सवयी त्याला आहेत, कोणत्या प्रकारचे चांगले गुण त्याच्याकडे आहेत, हे प्रत्येक त्या गुरुला माहिती असायचं. आणि त्याचबरोबर त्या शिष्याला कोणत्या वाईट सवयी आहेत हे देखील त्याला माहिती असायचं. आणि त्यामुळं त्या प्रत्येक शिष्याचा व्यक्तिगत विकास करण्यावर त्या काळामध्ये गुरुकडून भर दिला जात होता. गुरुकुलामधलं आश्रमवासी जीवन जे आहे ते व्यक्तिगत विकासाला अतिशय पोषक अशा प्रकारचंच होतं. म्हणजे आश्रमामध्ये राहून जी अनेक प्रकारची कार्य त्यांना करावी लागायची किंवा स्वयंशिस्तीच्या माध्यमातून ती सगळी कामं पार पाडावी लागायची, त्या माध्यमातून व्यक्तिगत विकास जो आहे तो व्यक्तिगत विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं केला जायचा. गुरुकुलामध्ये राहत असताना सेवा करणं, शरीरश्रम करणं, आज्ञाधारकपणा पाळणं, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मसंयमन यासारखे गुण जे आहेत, यासारखे गुण त्या काळामध्ये शिष्य शिकायचा किंवा गुरु त्या शिष्यांना शिकवायचा. आणि या सर्व प्रकारच्या गुणांमधून त्या व्यक्तीचा व्यक्तिगत विकास जो आहे तो व्यक्तिगत विकास चांगल्या पद्धतीनं घडून यायचा. त्याचबरोबर जसं म्हटलं की ब्राह्मण शिष्य असेल तर त्याला धार्मिक कार्याचं शिक्षण दिलं जायचं, क्षत्रिय शिष्य असेल तर त्याला युद्ध आणि राजनीतीचं शिक्षण दिलं जायचं, वैश्य शिष्य असेल तर त्याला शेती, व्यापार, उद्योगधंद्याचं शिक्षण दिलं जायचं. म्हणजे प्रत्येक व्यक्तिगणिक, प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण त्यांना देऊन त्या व्यक्तीचा व्यक्तिगत विकास साधण्याचं काम त्या काळामध्ये केलं जायचं. आणि त्यामुळंच व्यक्तिगत विकासाला देखील त्या काळामध्ये महत्त्व असलेलं दिसून येईल. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे सामाजिक व नागरिक जीवनाचे ज्ञान. सामाजिक व नागरिक जीवनाचे ज्ञान. आता हे पण ध्येय आपण पूर्ववैदिक काळामध्ये देखील बघितलं होतं की सामाजिक आणि नागरी जीवन जगत असताना त्याला ज्या काही जबाबदाऱ्या पार पाडायचे त्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांचं ज्ञान हे वैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्थेमध्येच दिलं जात होतं किंवा गुरुकुलामध्येच दिलं जात होतं. म्हणजे 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर किंवा वयाच्या 20व्या वर्षानंतर जेव्हा तो शिष्य पूर्णपणे शिक्षण घेईल आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो घरी जाणार आहे किंवा समाजामध्ये जाणार आहे तेव्हा घरामध्ये गेल्यानंतर त्याला कोणती कर्तव्य पार पाडायची आहेत, समाजामध्ये गेल्यानंतर त्याला कोणती कर्तव्य पार पाडायची आहेत, या सर्व प्रकारच्या कर्तव्यांचं ज्ञान जे आहे हे ज्ञान गुरुकुलामध्येच त्याला गुरुकडून दिलं जायचं. आणि त्यामुळं सामाजिक आणि नागरी जीवनाचं ज्ञान जे आहे हे ज्ञान त्याला देणं हे देखील त्या काळातलं कर्तव्य होतं. याची सविस्तर माहिती आपण पूर्ववैदिक काळामध्ये देखील पाहिलेली आहे. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे राष्ट्रीय संस्कृतीची जोपासना. राष्ट्रीय संस्कृतीची जोपासना
म्हणजे राष्ट्रीय म्हणजे आपल्या भारत देश जो आहे त्या भारतीय संस्कृतीची जोपासना करणं, तिचं संवर्धन करणं आणि तिचं संक्रमण करणं हे देखील एक महत्त्वाचं ध्येय त्या काळामध्ये असलेलं आपल्याला दिसून येईल. का तर आपण तेही बघितलं की हा पूर्ववैदिक काळ असेल किंवा उत्तरवैदिक काळ असेल की ज्या काळामध्ये लेखन कलेचा अजिबात विकास झालेला नव्हता, कोणत्याही प्रकारची पुस्तकं त्या काळामध्ये लिहिली गेलेली नव्हती. जे काही ज्ञान त्या गुरुकडं असेल ते सर्वच्या सर्व ज्ञान तो गुरु आपल्या शिष्याला तोंडी पद्धतीनं देत होता किंवा मौखिक पद्धतीनं त्या शिष्याला ते ज्ञान दिलं जात होतं. आणि त्यामुळंच हे भारतीय संस्कृतीचं जे ज्ञान आहे हे भारतीय संस्कृतीचं ज्ञान जसंच्या तसं त्या गुरुकडून शिष्याकडं त्या काळामध्ये दिलं जायचं की ज्याच्यामुळंच आपण बघतो की त्या काळामध्ये जरी लेखनकलेचा विकास झालेला नसला तरी देखील हजारो वर्ष हे ज्ञान जसंच्या तसं त्या काळामध्ये जतन करून ठेवलं गेलं किंवा त्या ज्ञानाचं संक्रमण केलं गेलं. याच्या पाठीमागं त्या काळातले विद्वान गुरु जे आहेत त्या विद्वान गुरूंचाच वाटा फार असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे भारतीय संस्कृतीची जोपासना करणं आणि ती संस्कृती परत पुढच्या पिढीला संक्रमण करणं हे जे महत्त्वाचं कार्य आहे हे महत्त्वाचं कार्य त्या काळामध्ये केलं जात होतं. आणि त्यानंतर शेवटचं ध्येय आहे ते म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण म्हणजे त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये जसं आध्यात्मिक शिक्षण होतं, धार्मिक शिक्षण होतं किंवा वेगवेगळ्या व्यक्तीनुसार किंवा वेगवेगळ्या वर्णानुसार वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण जसं दिलं जात होतं तशाच पद्धतीनं धार्मिक शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाबरोबर किंवा वर्णानुसार असलेल्या शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षणावर देखील तितकाच भर दिला जात होता. कारण शरीर संवर्धनाला देखील त्या काळामध्ये अतिशय महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल की जे आपण पूर्ववैदिक काळामध्ये सुद्धा हे ध्येय आपण बघितलं होतं की बलोपासना किंवा शरीर संवर्धन म्हणजे सकाळी लवकर उठणं, अनेक प्रकारचे व्यायाम करणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत यासारख्या गोष्टी त्या काळामध्ये गुरुकडून त्या शिष्याला शिकवल्या जायच्या. आणि त्या शिष्याचं शारीरिक शिक्षण जे आहे ते शारीरिक शिक्षण या सर्व गोष्टीमधून पूर्ण केलं जायचं. त्याचबरोबर त्या काळामध्ये जे अनेक प्रकारचे युद्धाचे प्रकार होते, मल्लयुद्ध असेल, मुष्टियुद्ध असेल यासारखे जे अनेक प्रकार होते त्या देखील प्रकारांचं शिक्षण या काळामध्ये गुरुकडून शिष्याला दिलं जायचं. म्हणजेच त्या विद्यार्थ्याचं शरीर हे चांगलं राहावं, शरीर संवर्धन व्हावं म्हणून शारीरिक शिक्षण जे आहे हे शारीरिक शिक्षण देखील त्या काळामध्ये दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर उत्तर वैदिक काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा ब्राह्मण काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची ध्येय पाहिल्यानंतर शिक्षणाची ध्येय आपण सविस्तरपणे पूर्ववैदिक काळामध्ये देखील बघितली होती आणि त्याची अधिक चर्चा आपण या उत्तर वैदिक काळामधल्या शिक्षणाच्या ध्येयांच्या संदर्भात देखील केली. आणि हे सगळं बघत असताना ब्राह्मण काळामध्ये जो शिक्षणाचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम कोणत्या हेतूनं दिला जायचा तर शिष्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतून सर्व प्रकारचा अभ्यासक्रम त्या काळामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे शिष्यांचा सर्वांगीण विकास हा हेतू आहे, हे ध्येय आहे आणि तो शिष्याचा सर्वांगीण विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम त्या काळामध्ये केला जात होता. सर्व प्रकारच्या व्यावहारिक विषयांचा समावेश या वैदिक काळामध्ये किंवा ब्राह्मण काळामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे आपण मगाशी जसं बघितलं की तर्कशास्त्र आहे, व्याकरण आहे, त्याचबरोबर खगोलशास्त्र आहे, विज्ञान आहे, न्याय आहे, कायदा आहे, या सर्व प्रकारचे जे व्यावहारिक विषय आहेत त्या व्यावहारिक विषयांचा देखील समावेश अभ्यासक्रमामध्ये होता. अभ्यासक्रम अतिशय व्यापक स्वरूपाचा होता. तेही बघितलं आपण की 4 वेद असतील, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, उपनिषद असतील, इतिहास आहे, पुराणे आहे, महाकाव्य, रामायण महाभारतासारखी महाकाव्य असतील, ब्राह्मण ग्रंथ असतील आणि बाकीचे जे विषय असतील या सर्व प्रकारच्या विषयांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळं तो अभ्यासक्रम अतिशय व्यापक स्वरूपाचा होता. आणि मग हा जो सर्व प्रकारचा अभ्यासक्रम आहे या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्या अभ्यासक्रमाची कोणती वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आता आपण थोडक्यात बघूया. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धार्मिक शिक्षणाचा प्रभाव. धार्मिक शिक्षणाचा प्रभाव म्हणजे पूर्ववैदिक काळामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षणावर धर्माचा फार मोठा प्रभाव होता त्याच पद्धतीनं ब्राह्मण काळामध्ये सुद्धा
किंवा उत्तर वैदिक काळामध्ये सुद्धा धार्मिक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात होतं. म्हणजे धार्मिक शिक्षण हे त्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जात होतं, कारण या धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून शिष्याचे आंतरिक आणि बाह्य शुद्धी करून त्याचा आध्यात्मिक विकास साधणं हे ध्येय होतं. म्हणजे धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून तो शिष्य अंतर्बाह्य शुद्ध झाला पाहिजे, म्हणजे आतून सुद्धा शुद्ध झाला पाहिजे, बाहेरून सुद्धा शुद्ध झाला पाहिजे, आणि त्याचा आध्यात्मिक विकास जो आहे तो आध्यात्मिक विकास करणं आणि त्या आध्यात्मिक विकासाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीकडे त्याला घेऊन जाणं किंवा मोक्ष प्राप्तीकडे वाटचाल करणं हा अभ्यासक्रमाचा प्रमुख हेतू होता. म्हणून धार्मिक शिक्षणाला त्या काळामध्ये सर्वोच्च प्राधान्य असलेलं आपल्याला दिसून येईल, कारण मोक्ष प्राप्ती करणं हे त्या काळातलं महत्त्वाचं शिक्षणाचं ध्येय होतं आणि त्यासाठी धार्मिक शिक्षणाला त्या काळामध्ये महत्त्व दिलं जात होतं. त्याचबरोबर वैदिक मंत्रांचे पठण त्या काळामध्ये करावं लागत होतं. म्हणजे वैदिक मंत्र जे आहेत हे वैदिक मंत्र मुखोद्गत करावे लागायचे, पाठांतर करावे लागायचे, त्याचं चिंतन मनन करावं लागायचं आणि तोंडी पद्धतीनंच हा जो सर्व प्रकारचा अभ्यासक्रम किंवा वेद असतील हे वेद दिले जायचे. त्यामुळे त्या वैदिक मंत्रांचं पठण करणं किंवा ते मंत्रोच्चार करणं, पाठांतर करणं याला देखील त्या काळामध्ये महत्त्व होतं. आणि त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये कर्मकांड, यज्ञ आणि मंत्रांना देखील विशेष महत्त्व होतं. म्हणजे कर्मकांड धार्मिक जे ज्ञान आहे ते धार्मिक ज्ञान, यज्ञाविषयीचं ज्ञान आणि मंत्रांविषयीचं ज्ञान या सर्व प्रकारच्या बाबींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होता. आणि हे सर्व जे ज्ञान आहे ते ज्ञान कशाशी निगडीत होतं तर धर्माशी निगडीत होतं, धार्मिक गोष्टीशी निगडीत होतं. त्यामुळं त्या काळामध्ये धार्मिक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे होम, हवन आणि यज्ञयागाशी संबंधित वाङ्मयाचा अंतर्भाव. होम, हवन आणि यज्ञयागाशी संबंधित वाङ्मयाचा समावेश. तर कर्मकांडावर आधारलेले ज्ञान किंवा कर्मकांडावर आधारलेलं वाङ्मय म्हणजे काय तर होम, हवन, यज्ञयाग आणि मंत्र यासारखं जे ज्ञान आहे यासारख्या ज्ञानाला अभ्यासक्रमामध्ये महत्त्व असणं म्हणजे कर्मकांडावर आधारलेलं ज्ञान होय. कर्मकांड करणं म्हणजेच काय की जे धार्मिक ज्ञान आहे की ज्याच्यामध्ये होम कसे करायचे, हवन कसं करायचं, यज्ञ कसे करायचे, त्या यज्ञामध्ये नेमके मंत्र कोणते म्हणायचे, त्या यज्ञामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायचा, कोणत्या प्रकारचे बळी द्यायचे, म्हणजे यज्ञामध्ये बळी काय द्यायचे, कोणता बळी दिल्यानंतर काय आपल्याला फलप्राप्ती होऊ शकते, त्या संदर्भातलं सर्व प्रकारचं ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या काळामध्ये दिलं जायचं. म्हणजे ब्रह्मचार्यांना यज्ञामध्ये बळी देण्याच्या आणि कर्मकांडाचे ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या काळामध्ये दिलं जात होतं की ज्याच्यामध्ये होम, हवन, यज्ञ, याग आणि मंत्र यासारख्या गोष्टींना अतिशय जास्त महत्त्व होतं. म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे की होम, हवन, यज्ञ, यागाशी संबंधित वाङ्मयाचा उत्तर वैदिक काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश होता. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतिहास व पुराण यांना अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य. म्हणजे इतिहास आणि पुराण हे जे दोन विषय होते या दोन विषयांना देखील अभ्यासक्रमामध्ये तेवढंच महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. तर इतिहास आणि पुराणे हे जे दोन विषय आहेत की ज्याच्यामध्ये पुराणकथा आहेत की ज्या प्राचीन काळी ज्या पुराणकथा शिष्यांना सांगितल्या जायच्या आणि त्या पुराणकथांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संस्कार, अनेक प्रकारचे उपदेश त्या काळामध्ये शिष्यांवर केले जायचे किंवा शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्या विद्यार्थ्यांमध्ये शूरता किंवा पराक्रम यासारखे जे गुण आहेत ते गुण, धाडस, आत्मविश्वास यासारखे गुण जे आहेत ते गुण त्यांच्यामध्ये येण्यासाठी त्या कथा त्यांना सांगितल्या जायच्या, उपदेशात्मक कथा सांगितल्या जायच्या, दंतकथा त्यांना सांगितल्या जायच्या की या सर्व प्रकारच्या कथांमधून किंवा इतिहासामधून त्या शिष्यांवर अनेक प्रकारचे चांगले संस्कार केले जायचे किंवा संदेश देण्याचं काम केलं जायचं, उपदेश देण्याचं काम केलं जायचं. म्हणजेच काय की इतिहास आणि पुराणे हे जो दोन विषय आहेत या दोन विषयांना देखील अभ्यासक्रमामध्ये त्या काळामध्ये तेवढंच महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विषयांची विविधता. विषयांची विविधता म्हणजे पूर्व वैदिक काळाप्रमाणे उत्तर वैदिक काळातील अभ्यासक्रमामध्ये देखील विविधता असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे अनेक प्रकारचे जे विषय आहेत ते अनेक प्रकारचे विषय या काळामध्ये देखील होते किंवा उत्तर वैदिक काळामध्ये देखील होते हे आपल्याला दिसून येईल. आणि हे सर्व विषय कुणाशी संदर्भात होते तर अध्यात्माशी संबंध असणारे विषय होते किंवा वैश्विक स्वरूपाचे विषय होते. म्हणजे केवळ भारताचाच इथं विचार न करता
विश्वाचा विचार केला होता आणि विश्वामध्ये उपयोगी पडणारे सर्व प्रकारचे विषय भारतातल्या या ब्राह्मण काळामधल्या शिक्षणामध्ये शिष्यांना शिकवण्याचं काम केलं जायचं। अध्यात्माशी संबंध असणारे विषय म्हणजे जसं आपण अनेक वेळा चर्चा केली की 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषद आहेत, संहिता आहे, ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यके आहेत, वेदांची उपांगे आहेत, त्याचबरोबर व्याकरणासारखा विषय आहे, तर्कशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, वैदिक शास्त्र आहे, न्याय आहे, कायदा आहे, इतिहास आहे, पुराणे आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे हे जे विषय आहेत या सर्व विषयांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की अभ्यासक्रमामध्ये विषयांची विविधता होती। म्हणजे एकच एक विषय तिथं शिकवला जात नव्हता, तर हे सगळे विषय शिकवले जात होते। त्याचबरोबर धार्मिक कार्य कसं करावं, युद्धनीती, राजनीती कशी असावी, शेती, व्यापार, उद्योगधंदे कसे करावे यांचाही अभ्यासक्रमामध्ये समावेश होता। म्हणजे त्या काळातला अभ्यासक्रम जो आहे तो विविधांगी होता, विविध प्रकारचा अभ्यासक्रम त्या काळामध्ये होता, म्हणून हे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं। आणि त्यानंतर शेवटचं अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे छंदशास्त्र आणि अलंकारिक भाषाशास्त्र यांना देखील अभ्यासक्रमामध्ये महत्त्व होतं। म्हणजे छंदशास्त्र आणि अलंकारिक भाषाशास्त्र हे विषय शिकण्यासाठी देखील प्रोत्साहन दिलं जायचं। आता हे विषय शिकण्यापाठीमागचा हेतू काय होता की छंदशास्त्र आणि अलंकारिक भाषाशास्त्र, तर जे श्लोक त्या काळामध्ये शिकवले जायचे, जे मंत्र त्या काळामध्ये शिकवले जायचे, त्या मंत्रांचा उच्चार अचूक व्हावा आणि त्याचबरोबर हे मंत्र लयबद्ध पद्धतीनं म्हणता यावे, त्याला तालासुरामध्ये म्हणता यावं, हा त्या पाठीमागचा हेतू होता। म्हणजे अलंकारिक भाषाशास्त्र किंवा छंदशास्त्र शिकवण्याच्या पाठीमागं अचूक मंत्रोच्चार करणं आणि हा मंत्रोच्चार करत असताना लयबद्ध, तालबद्ध करणं किंवा तालासुरामध्ये हे मंत्र म्हणणं, याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं काम त्या काळामध्ये करून घेतलं जायचं। जसं आज आपण बघतो की कोणत्याही प्रकारचं धार्मिक कार्य असेल, मग तुमच्या घरामध्ये एखादी सत्यनारायणची पूजा असेल किंवा नामकरण समारंभ असेल किंवा लग्नाचा विधी असेल, कोणत्याही विधीला जेव्हा ब्राह्मण आपल्या घरामध्ये येतो आणि हे विधी करत असतो तेव्हा तो जो मंत्र म्हणत असतो, त्या मंत्रांचं उच्चारण जो तो करत असतो, ते उच्चार एका विशिष्ट पद्धतीनं असतात किंवा एक विशिष्ट लय त्याला असतो, विशिष्ट तालसूर त्याला लावलेला असतो। एकाच सुरामध्ये तो कधीही ते मंत्र म्हणत नाही, वेगवेगळ्या सुरामध्ये तो म्हणतो, त्याला तालबद्ध केलेलं असतं किंवा आवाजामध्ये चढ उतार त्या ठिकाणी असतो। हे सर्व करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे छंदशास्त्र किंवा अलंकारिक भाषाशास्त्र आहे। म्हणजे एखादा वाङ्मय केवळ सरळ वाचणं आणि त्याला अलंकारिक पद्धतीनं वाचणं याच्यामध्ये जसा फरक असतो तशाच पद्धतीनं त्या काळातले मंत्रांची अचूक रचना व्हावी आणि त्याला तालासुरामध्ये आपल्याला म्हणता यावं, यासाठी छंदशास्त्र आणि अलंकारिक भाषाशास्त्र यासारख्या विषयांचा देखील त्या काळातल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसून येईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळ, या ब्राह्मण काळामधल्या शिक्षणाची ध्येय नेमकी कोणत्या प्रकारची होती आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या विषयांचा समावेश होता किंवा या शिक्षणाचा अभ्यासक्रमाची नेमकी कोणकोणती वैशिष्ट्ये होती, या सर्वांचा अभ्यास आपण इथे केलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।